नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वाशिम विभागांतर्गत अप्रेंटिसशिपसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणार नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनल पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। 17/2025-26 करता ऑनलाईन पद्धतीने खालील व्यवसायाकरता शिकू उमेदवार यांची प्रशिक्षणाकरता निवड करावयाची आहे। गुणवत्तेनुसार निवड झालेल्या शिकू उमेदवारांना वाशिम विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजेच वाशिम तालुका, कारंजा तालुका, मंगरुळपीर तालुका, मालेगाव तालुका, रिसोड तालुका, मानोरा तालुका या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे। शिकू उमेदवारांची जी पदसंख्या आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये इलेक्ट्रिशियन पदासाठी इथं 30 वॅकन्सीज आहे आणि वायरमन पदासाठी या ठिकाणी 30 वॅकन्सीज आहे। तसेच कोपा जो ट्रेड आहे यासाठी इथं 9 वॅकन्सीज आहे। अशा एकूण 69 जागांसाठी इथं अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहे। यासाठीची शैक्षणिक पात्रता काय आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच तुम्ही 10वी पास असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून तुम्ही इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा या व्यवसायामध्ये ITI पण तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। अथवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ म्हणजेच MSBT या बोर्डाची पदविका 20 तंत्री 2 वर्ष अभ्यासक्रम समकक्ष असल्यामुळे वीजतंत्री व तारतंत्रीसुद्धा शिकू उमेदवार अर्ज करण्याकरता पात्र समजण्यात येतील असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामध्ये जी उमेदवारांची वय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे व कमाल 30 वर्षे असावे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच राखीव प्रवर्गाकरता वयाची अट 5 वर्ष शिथिलक्षम राहील असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। सदर उमेदवार जो आहे तो वाशिम जिल्ह्याचा रहिवासी असावा। तसेच वाशिम जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो 1 वर्षाच्या या ठिकाणी राहणार आहे। ऑनलाईन अर्ज करताना माध्यमिक शालांत प्रमाणपत्राप्रमाणे नमूद केलेलं नाव व जन्मतारीख हे आधार कार्ड नमूद असलेल्या नावाशी व जन्मतारखेशी सुसंगत असावे। तसेच सद्यस्थितीत कार्यान्वित असलेला ईमेल ID व भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी अचूक नमूद करायचा आहे। इच्छुक पात्र उमेदवारांनी या ठिकाणी apprenticeshippindia.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करता येणार आहे। त्यामध्ये अर्ज जाहिरातीच्या दिनांकापासून ते दिनांक 14/2/2025 पर्यंत कार्यालयाचा आस्थापना क्रमांक या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। इस्टॅब्लिश ID E111 62 70 39 12 यावर तुम्हाला योग्य व परिपूर्ण माहितीसह तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करणे आवश्यक आहे। विहित मुदतीनंतर अर्ज सादर केलेल्या अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। शिकू उमेदवार प्रशिक्षण प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीची असल्याकारणाने कार्यालयात येण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही। निवड झालेल्या पात्र उमेदवारांची जी यादी आहे ती दिनांक 20/2/2025 रोजी कार्यकारी अभियंता सौस विभाग महावितरण वाशिम यांच्या कार्यालयीन सूचना फलकावर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे 9व्या मुद्द्यामध्ये। त्यानंतर निवड झालेल्या पात्र उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास मूळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित 2 छायाप्रतीसह कार्यकारी अभियंता सौस विभाग महावितरण वाशिम यांच्या कार्यालयात या ठिकाणी हजर राहावे। अशा पद्धतीने कार्यकारी अभियंता सौस विभाग महावितरण वाशिम या ठिकाणी अप्रेंटिसशिपसाठी 69 जागांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आलेल्या होत्या। अशाच नवीन जाहिरातीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।